प्रेमात पडले, लग्न झालं, पण आता डिव्होर्स होईल का? ही फक्त ना एका नात्याची गोष्ट नाहीये. दोन मनं पुन्हा एकदा एकमेकांकडे कशी वळतात त्याची संपूर्ण कहाणी आहे. तुम्ही विचार करत असाल हे मी काय बोलतोय? कडीपत्ता. कडीपत्ता चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय आणि पहिल्याच फ्रेमपासून तो एक वेगळीच ऊब देतोय. या जोडप्याचं सतत भांडण आणि न बोलता वाढत गेलेलं अंतर आपल्याला या ट्रेलरमधून जाणवतं. मग परिस्थिती अशी येते की पुन्हा एकदा दोघांनाही एकाच छताखाली राहावं लागतं. सुरुवातीचा काळ थोडा ताणतणावाचा वाटतो. कटाक्ष, शांतता आणि गप्पा ज्या थोड्या हरवल्यात. पण हळूहळू त्याच शांततेतून एक गोड आणि लहान क्षण उमलतात. एका कपातलं चहा ओतणं, डोळ्यातली ती नजरानजर आणि एकमेकांसाठी केलेली काळजी. ट्रेलर पाहताना जाणवतं की कॉमन गोष्टीसारखी एक ब्रेकअपची किंवा डिव्होर्सची कथा नाहीये. प्रेम पुन्हा नव्याने शोधण्याची कहाणी आहे. जिथं मोठ्या गोष्टी नाहीयेत, पण छोट्या छोट्या लहान गोड जेस्चरमधून खूप काही सांगितलं जातं. चित्रपटाच्या दृश्यांमध्ये घरगुती ऊब आहे. सिनेमॅटोग्राफी जरी साधी असली तरी ती मनाला भिडणारी आहे. प्रत्येक फ्रेम एक भावना उलगडते आणि पार्श्वसंगीत त्या भावनांना अगदी योग्य साथ देते. अभिनयाच्या बाबतीत दोन्हीही प्रमुख कलाकार अगदी नैसर्गिक वाटतात. त्यांचे संवाद कमी असले तरी नजरानजर आणि ते एक्सप्रेशन खूप काही सांगून जातात. कडीपत्ता ट्रेलर संपताना एकच प्रश्न येतो, डिवोर्स होईल का? पण खरी जादू त्या प्रश्नाच्या उत्तरात नसून त्या प्रवासात आहे, जिथे विश्वास, प्रेम आणि नात्याची नवीन चव पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. कडीपत्ता प्रेमाचं, नात्याचं आणि छोट्या छोट्या गोड जेस्चरचं सुंदर मिश्रण आहे. कधी कधी सगळ्यात साध्या गोष्टींची चव सर्वात जास्त राहते. तर मंडळी, येत्या 9 नोव्हेंबर पासून कडीपत्ता आपल्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय. मी येतोय, तुम्ही देखील या.